वेलकम टू सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. उन्हाळी वाळवणाचा एक भारी पदार्थ तुमच्यासोबत शेअर करत आहे. वाळवणाच्या पदार्थामध्ये आपण बटाटा साबुदाणा चकली ज्याप्रमाणे बनवतो ना त्याचप्रमाणे बनवलेला हा बटाटा साबुदाणाचा वडा आहे. हा वडा खायला खूप टेस्टी आणि खूप खमंग असा लागतो. बनवायला अतिशय सोपा असा आहे आणि खूप दिवस मस्त असा टिकतो. कधी कधी चकल्याच खाऊन कंटाळा येतो तेव्हा हा वडा आपल्याला एक चांगला पर्याय म्हणून वापरता येतो. तेलात टाकल्याबरोबर ना हा वडा एवढा छान मस्त असा खमंग फुलला जातो. खायला तर खूपच खुसखुशीत असा लागतो. चकलीपेक्षा हलकीशी वेगळी अशी याची टेस्ट येते. चकलीसारखी टेस्ट येत नाही, कारण चकलीला बटाटा जो आहे ना तो आपण म्हणजे उकडून किसून घेऊन मग तो मळून घेतो. तसं याची जी प्रोसेस आहे ना ती चकलीपेक्षा थोडीशी सोपी आहे. बनवायला खूप वेळ असा लागत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप दिवस टिकला जातो. चकलीपेक्षाही हा वडा जो आहे तो टिकाऊ पण राहतो आणि खूप खायला टेस्टीही राहतो. तर या ठिकाणी मी काही वडे जे आहेत ना ते तळून घेतले होते. तुम्हाला दाखवते मी. याचा आवाज किती भारी असा येतो आणि किती खुसखुशीतपणा याच्यामध्ये आहे. अगदी दुप्पट तिप्पट हा वडा जो आहे ना तो फुलला जातो. इन डिटेल रेसिपी तर आपण पाहणारच आहोत. तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी मी 200 ग्रॅम एवढा साबुदाणा रात्रीच मस्त असा भिजू घातला होता. त्यानंतर 3 या ठिकाणी बटाटे घेतले आहेत. वजनाला म्हणाल तर साधारणपणे अर्धा किलो एवढे हे बटाटे असतील. हे जे बटाटे आहेत ना ते आपल्याला मोठ्या आकाराच्या किसणीने ना छान असे किसून घ्यायचे आहेत. किस जो आहे तो मोठा पडला पाहिजे. सर्व जो बटाटा आहे ना तो मी किसून घेतला आहे. या ठिकाणी आपण अर्धा किलो बटाटा आणि त्यासाठी 250 ग्रॅम एवढा साबुदाणा वापरलेला आहे. साबुदाणा आणि बटाट्याचे प्रमाण तुम्हाला हवं तसं तुम्ही सेट करू शकता, पण मी याप्रमाणे घेतलेला आहे. किस आपल्याला 3 ते 4 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. धुवून घेतलेला हा किस आपल्याला छान असा थोडासा शिजवून घ्यायचा आहे. म्हणून मी ज्या भांड्यामध्ये किस धुवून घेतला होता त्याच भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे. पाणी अंदाजाने कितीही घ्या. खूप पाणी जास्त नसावे आणि खूप कमी नसावे. आता हे भांडं असंच उचलून आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. तत्पूर्वी यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायला विसरू नका. आता मीठ ॲड करून झालं आहे आणि मी लगेचच हे भांडं असंच उचलून गॅसवरती मांडलं आहे. आपल्याला याला थोडंसं शिजून घ्यायचं आहे. आता आपल्याला साबुदाणा जो आहे ना भिजून घेतलेला तोही हलकासा वाफवून घ्यायचा आहे. तर एका पुरणाच्या चाळणीमध्ये ना मी हा साबुदाणा टाकून घेत आहे. गॅसवरती साबुदाण्यासाठीही पाणी ठेवलेलं आहे. पाण्याला छान उकळी यायला लागली की यावरती आपल्याला हा साबुदाणा ठेवून द्यायचा आहे आणि याच्यावरून आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे. म्हणजे साबुदाणा जो आहे ना तो वाफेवरती छान असा फुलला जाईल. जेवढा साबुदाणा छान फुलेल ना तेवढा आपला वडा जो आहे तो तळल्यानंतर तेलामध्ये छान फुलणार आहे. याच्यावरती आता एक झाकण ठेवलं आहे. एका बाजूला किस जो आहे तो शिजत आहे आणि एका बाजूला साबुदाणा जो आहे ना तो आपला उकडत आहे. तर छानपैकी याला एक उकळी आलेली आहे. हलकीशी याला एक उकळी काढून घ्यायची आहे. खूप जास्तही आपल्याला याला शिजवायचं नाही. हलकीशी उकळी आली की आपल्याला चेक करून पाहायचं आहे की किस आपला शिजला की नाही. किस जर हलकासा दाब दिल्याने लगेच जर दाबला जात असेल तर समजून जायचे आहे की किस जो आहे ना तो छान असा शिजलेला आहे. आता यामधलं जे पाणी आहे ना ते वेगळं करून घ्यायचं आहे आणि किस जो आहे तो साईडला थोडा वेळ ठेवून द्यायचा आहे. हलकासा तो थंड होऊ द्यायचा आहे, कारण गरमागरम म्हटलं तर आपल्या हात भाजू शकतात, पण किसमध्ये पाणी राहणार नाही याची काळजी घ्या. आता साबुदाणा पण तुम्ही पाहू शकता, खूप मस्त असा आपला साबुदाणा जो आहे ना तो वाफाळा आहे. खूप मस्त तो फुललेला आहे. असा साबुदाणा मस्त फुलला की मग आपला हा वडा जो आहे ना तोही खूप छान खमंग आणि मस्त होतो. आता निथळून घेतलेला जो किस आहे ना तो आपण याच्यामध्ये टाकून घेतला आहे आणि लगेचच आपल्याला गरमागरम साबुदाणा जो आहे ना तोही ॲड करून घ्यायचा आहे. दोन्ही पदार्थ गरम असतात त्यामुळे शक्यतो थोडंसं काळजी घेऊनच हे काम करा किंवा काळजीपूर्वक करा. आता थोडासा मी या ठिकाणी मिरची जी आहे ना ती ठेचून टाकली आहे आणि वरून थोडी कोथिंबीर ॲड केली आहे. तुमच्याकडे जर उपासाला कोथिंबीर खात असाल तर ॲड करा, नाही ॲड केली तरीही चालतं. माझ्या घरामध्ये कधीच कुणीही उपवास वगैरे काही करत नाही, पण मला वेगवेगळे पदार्थ बनवायला आणि खायला खूप आवडतं. म्हणून मी उपवासाचे सर्व पदार्थ तयार करून ठेवते. हो, पण उपवास कोणीही धरत नाही आणि कधीच धरत नाही. असं नाही की नेहमी आम्ही उपवास वगैरे करतो, असं काहीच नसतं. कधीच कोणी उपवास धरत नाही. आणि आता हे सर्व जे मिश्रण आहे ना ते आपल्याला थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित ॲड करून घ्यायचं आहे. अगोदरही आपण बटाट्याच्या किसामध्ये मीठ टाकलं आहे, पण साबुदाण्यामध्ये आपण मीठ टाकलं नव्हतं. म्हणून आपल्याला यामध्ये मीठ ॲड करून मस्त असं हे जे मिश्रण आहे ते हलवून एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे वडे जे आहेत ना ते खूप छान असे पडतात. तर आता मिश्रण तयार केल्यानंतर मी आलेली आहे गच्चीवरती.
तर सोबत आपल्याला एक भांडं आणायचं आहे ज्यामध्ये आपण हात बुडवू शकतो, कारण हा साबुदाणा वडे तयार करताना हात आहे ना ते थोडेसे भरतात. मग आपल्याला सारखं सारखं पाण्यामध्ये हात बुडवावे लागतात. म्हणून या ठिकाणी मी पाणी घेऊन आलेले आहे. तर मस्त असा एक गोळा जो आहे तो टाकायचा आहे. गोळा घेताना तो खूप मोठाही नसावा आणि खूप छोटाही नसावा. दोन्ही पदार्थ आपण थोडे थोडे वाफून घेतले आहेत ना, म्हणून ते हाताला खूप चिटकतात. एक गोळा मस्त घ्यायचा आहे आणि त्याला मध्ये फक्त होल पाडायचा आहे. एवढीच याला प्रोसेस करायची आहे. त्यामुळे हे साबुदाणा वडा ना खूप पटकन असा उरकला जातो. पण आज थोडा उशीर झाला आहे आणि ऊन छान कडकडलं आहे. हे वडे करताना कडकडीत असंच ऊन असायला हवं. आणि हो, हे वडे ना एका उन्हामध्ये खरंच वाळत नाही. त्याला दोनदा तरी 2 दिवसाचं तरी याला ऊन द्यावं लागतं. म्हणून शक्यतो हे वडे जे आहेत ते करताना सकाळी सकाळी स्टार्ट करा. म्हणजे यांना ऊन जे आहे ना ते भरपूर प्रमाणात लागेल. 2 उन्हामध्ये जर आपण वडे वाळवले ना तर अतिशय पांढरे शुभ्र आणि मस्त असे होतात. नवीन नवीन असताना वडा तयार करताना आपला थोडासा त्रास जाणवतो, पण जशी जशी आपली प्रॅक्टिस होते ना तसं तसं एवढं काही जाणवत नाही. मस्त असे वडे तयार करून होतात. वाळवणाचे सर्वच पदार्थ तयार करण्याची ऑर्डर मी घेत असते. त्यामुळे सध्या ना मला व्हिडिओ शूट करणे होतच नाही. तरीही मी वेळात वेळ काढून कधीमधी का होईना पण व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करते. हा एक मी आज नवीन पदार्थ बनवला होता, म्हणून खूप दिवसानंतर आज मी हा व्हिडिओ टाकत आहे. या ठिकाणी आता माझे जवळजवळ सर्व जे वडे आहेत ना ते तयार करून झाले आहेत. तर या ठिकाणी साधारणपणे पाऊण किलोच्या मिश्रणामध्ये आपले 30 ते 35 वडे तयार करून होतात. यांना छान आपल्याला आता सुकून घ्यायचं आहे. एकदा वड्यांची वरची लेअर सुकली की दुपारच्या वेळी किंवा 2 ते 3 तासांनी यांना उलटं करून घ्यायचं आहे. म्हणजे त्यांची जी खालची लेअर आहे ना तीही व्यवस्थित अशी सुकली जावी. म्हणून हे वडे करताना थोडेसे लवकर आपल्याला करायचे आहेत आणि 2 दिवसात याला छान कडकडीत ऊन द्यायचं आहे. 2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता वडे किती सुंदर आणि किती मस्त असे झाले आहेत. यांना कलर तर खूपच सुंदर असा आलेला आहे. तुम्ही याला कितीही दिवस स्टोअर करून ठेवू शकता. लवकर हे खराब होत नाहीत. नक्की एकदा ट्राय करून पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.